तर राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादी लागायला सांगितलंय का, असा सवाल मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवारांना केलाय। विजय वडेट्टीवार एका समाजाचे विरोधी पक्षनेते आहेत का, असाही सवाल केलाय। जरांगे यांच्या भाषेत गुरमी चॅलेंजची भाषा आहे, ती करू नये अशी टीका वडेट्टीवारांनी काल केली होती आणि त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। आता काही ते दम राहणार नाही, उगीच त्यांनी आता आहे ते दिलं, त्यात समाधान मानावं जरांगे पाटलांनी। आणि आता समाजाला एकदम गृहीत धरून वागू नये आणि अशा पद्धतीनं चॅलेंज करणं किंवा ती भाषा वापरणं हे लोकशाहीसाठीचे आता त्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये जरा गर्व दिसतो, त्यांच्या भाषेमध्ये जरा म्हणजे गुरमी दिसते, ती आता त्यांनी दाखवण्याची गरज नाही। तर पुढचा जरांगे पाटलाचा हार्दिक पटेल झालेला दिसेल। मराठ्याच्या नादाला लागायला सांगितलं का राहुल गांधींनी तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं। दम काढायचे कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघतो आमच्या? तू मुंबईत नाही बघितले का? तुला जाता आलं असं इकडून तिकडे जाता आलं नसेल। हे असले राहुल गांधी साहेब, हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना, ते कसं वाढीत येईल त्याचं धोरण बघ ना। इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे? तो काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? सगळा सोपडा साफ होईल, नीट राह ना। राजकीय करिअर बरबाद करून टाकशील। विरोधी पक्ष नेता सगळ्याचा आहे। काय म्हणला देऊ? हार्दिक पटेल ते तुम्हाला धंदे जमत येते, तुम्हीच केलाय त्याचा देऊ। हां, तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर। हां, तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग। भोई सपाट नीट बोला शिका राहुल गांधी साहेब याला, नाही त्याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्ष नेता। जनतेचा नका करू याला, म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी।